राष्ट्रवादी पक्षाच्या निर्णयानंतर आता बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा संघर्ष तीव्र होताना दिसतोय। लोकसभा निवडणूक सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी होईल असे स्पष्ट संकेत मिळताना दिसतात। सुप्रिया सुळेंच्या प्रतिस्पर्धी कांचन कुल आणि राहुल कुल यांची भेट सुनेत्रा पवारांनी घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। तर अजित पवार यांनी थेट सुप्रिया सुळेंवरती टीका केली। बघूया। बारामतीत लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बॅनरचे प्रचाराचे रथ बारामतीत फिरू लागले आहेत। सध्या राज्यामध्ये लोकसभा निवडणुकांचं वारं वाहू लागलेलं आहे आणि यामध्ये सगळ्यात चर्चेत असलेला मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ। या लोकसभा मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेंविरुद्ध थेट सुनेत्रा पवारांची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती, परंतु अद्याप सुनेत्रा पवारांच्या नावाला कुठेही दुजरा मिळालेला नाही। परंतु आता मी आहे बारामतीमधील MIDC परिसरामध्ये आणि या ठिकाणी सुनेत्रा पवारांचा प्रचाराचा रथ फिरत आहे। यामध्ये सुनेत्रा पवारांनी केलेले सोशल वर्क असेल, त्यांच्याद्वारे केलेले सुशोभीकरण असेल, काटेवाडीमध्ये झालेला सर्वांगीण विकास असेल किंवा एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ ट्रस्ट यामध्ये केलेले सार्वजनिक कामं असतील आणि बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जशी महिलांना रोजगार निर्मिती कशी करण्यात आलेली आहे याची देखील माहिती या प्रचार रथामध्ये दिली जात आहे। यातून बारामतीतला संघर्ष ननंद विरुद्ध भाऊजय असा रंगणार हे जवळपास निश्चित मानण्यात येत आहे। अजित पवारांनी राष्ट्रवादीत केलेल्या बंडानंतर पक्ष आणि चिन्ह त्यांना मिळालं। आता विधानसभा अध्यक्षांनीही राष्ट्रवादी अजित पवारांचीच हाच निर्णय दिल्यानंतर हालचालींना वेग आल्याचं दिसतंय। सुनेत्रा पवार यांनी दौंड तालुक्यात भाजपचे आमदार राहुल कुल आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांनी 2019 साली सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती। महायुतीची पुढची बोलणी करण्यासाठी सुनेत्रा पवार यांची ही सदिच्छा भेट असल्याचं मानण्यात येत आहे। दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी लोकशाहीत कोणताही उमेदवार असू शकतो, आपल्या मनात संघर्ष नसल्याचं सांगितलंय। तर भाजपला बारामती जिंकता आली नाही म्हणून कुटुंब फोडण्याचा आरोप रोहित पवारांनी केलाय। माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाहीये, माझी एक वैचारिक लढाई आहे आणि जो कोणीही लोकशाही आहे, लोकशाहीत कोणीतरी त्यांच्या विचाराचं लढलंच पाहिजे, त्याच्यात गैर काय। विरोधात खासदार देण्याची जबाबदारी ही भाजपने मुद्दामून अजितदादांवर टाकलेली आहे, जे आजपर्यंत भाजपला जमलं नाही। ते दुर्दैवाने आता भाजप कुटुंब आणि पार्टी फोडल्यानंतर करत आहे, ते म्हणजे पवार विरुद्ध पवार। जेव्हा अधिकृत पद्धतीने उमेदवारी दिली जाईल याच्यानंतरच आपल्याला काहीतरी बोलावं लागेल आणि ती उमेदवारी दिल्यानंतर मग त्याचं काय करायचं लोक ठरवतील आणि आदरणीय पवार साहेब ठरवतील। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शब्दही सुप्रियाताईंसाठी तिखट झाले आहेत। संसदेत भाषण करून प्रश्न सुटत नाही अशी टीका त्यांनी सुप्रिया सुळेंवर केली। यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही टीका केली। नुसता माणूस व्यक्ती निवडून देऊन काम न करता नुसतं पार्लमेंटमध्ये भाषण केल्यावर प्रश्न सुटत नाही। पार्लमेंटमध्ये भाषण करून मी आता जर इथं न येता मी मुंबईमध्ये बसून भाषण करून उत्तम संसदपटू म्हणून किताब मिळवला असता आणि इथं काम बघितलीच नसती तर काम झाली असती। आज सकाळी पण मी जातो त्यावेळेस मला अनेक आया बहिणी त्या ठिकाणी शुभेच्छा देत असतात, पुरुष मंडळी शुभेच्छा देत असतात, त्यांच्या काही तक्रारी असतील तर त्याही मी ऐकून घेत असतो। जातीयवाद पाळणारा महाराष्ट्रातला जर मंत्री कोण असेल तर ते अजित पवार आहेत। आणि काय वंश लावून ठेवलाय? तुम्हाला वंशापोटी मिळायला पाहिजे का? तुमचं कर्तृत्व काय होतं? शरद पवार जर नसते तर अजित पवार कुठे असते हा मनाचे प्रश्न विचारून बघा ना। होय अजित पवार, मी सांगतो तुम्हाला, आमचं कर्तृत्व होतं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो। आम्हाला शरद पवारने जरूर आशीर्वाद दिले, पण आम्ही रस्त्यावरची पोरं होतं, रस्त्यावर लढायचो, मारामाऱ्या करायचो, पोस्टर फाडायचो, पोस्टर लावायचो, पेपर जाळायचो। शरद पवारांविरुद्ध कोणीही बोलला, अगदी मुख्यमंत्री बोलला तरी त्यांच्यावर अंगावर जाण्याची ताकद ठेवायचो। तुम्ही काय केलं?